जर का त्या मुलीची आणि त्या मुलाच्या घरची जर फायनान्शियल कंडिशन त्याच्यानंतर त्यांचा बॅकग्राऊंड जर सेम असेल तर अशा वयामध्ये करू नका तुम्ही लगेच काय करायचं असतं. पहिल्यांदा आम्हाला कोर्ट मॅरेज एक ऑप्शन असतं. कुठला? जर व्यवस्थित असतील तर सगळ्या गोष्टी त्या केल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं. काय दिलं जातं? कोर्ट सर्टिफिकेट असतं आणि तुम्ही ते केल्याच्या नंतर सरळ सरळ पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही सांगू शकता की आम्हाला अशा लोकांचा विरोध आहे, आम्हाला असा त्रास होतो, तुमच्या अंगाला सुद्धा हात लावू शकत. त्याचं एक सर्टिफिकेट असतं, त्याची एक नोंद असते कोर्टमध्ये. पण अशा घटना घडल्या ना, अशा घटना घडल्या तुमच्या पुढे भविष्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कधीच असा विचार केला होता भविष्यामध्ये आमचं काय होईल. मुलं झाल्याच्या नंतर त्यांच्या वादावादी होतात, भांडणं होतात, कुठेतरी पहिली गोष्ट बाहेर येते आणि मग दोघांची फटाफट होते. ती मुलगी म्हणते नाही मला हा त्रास येतो, असं होतं तसं होतं, आणि मुलगा आता मग आता तुला ते भोगावंच लागेल. कारण पहिल्यांदा तू कोणाला विचारलेलं नव्हतं, घरच्यांचा विरोध केला, त्याने त्याच्या घरच्यांचा विरोध केला, आता दोघांना सहन करावं लागेल, तुला एकटंच राहावं लागेल. तुला पोरगी मागण्याचा जो पुढचा कायदेशीर कारवाई त्याचा अधिकार राहत नाही. कारण जेव्हा तुम्ही कोर्टमध्ये जाता त्यावेळेमध्ये कोर्टमध्ये तुम्ही सादर केलेली जी प्रतिज्ञापत्र असतं, शपथ घेतलेली असते तुम्ही कोर्टमध्ये की आम्ही एकमेकांना समजून घेणार असं दिलेलं असतं, आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो असं सादर केलेलं असतं, ते पुढे आणलं जातं. आणि जेव्हा तुम्ही डिवोर्ससाठी जाता तेव्हा ते नाकारलं जातं. कारण कोर्ट सांगतं त्यावेळी तुम्ही स्वतः लिहून दिलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला आता दोघांना व्यवस्थितरित्या समजवताच करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून पुढे अशा घटना घडू नये म्हणून लोक काय म्हणतात प्रेम प्रकरण कधी सक्सेस नाही होतात, कारण ही असतात प्रेम नसतं, आम्ही पुढे असं वाढून जातो आणि या गोष्टी केलेल्या असतात. म्हणजे जेवढं आमच्याकडे सिक्युअर आहे तेवढं पुढे अडकून सुद्धा आम्ही केलेलं असतं, लक्षात घ्या. म्हणून आम्हाला चारी बाजू करून ह्या गोष्टी करायच्या असतात. बघा की पुढे जाऊन आमच्या बाबतीमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून. कारण असं घडतं 7-8 वर्षानंतर पुन्हा वेगळं होण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस आम्ही असं केलं असतो का, तर आम्ही काय केलं होतं बरोबर ना. परत आम्ही कोर्टमध्ये जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणून ते लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला रेडीने उपाय पण सांगितला तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही लगेच अशा सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून आम्ही करणार, पुढे पण सांगितलंय. लक्षात आलं? जर वादावादी घडली, जर चुकीची काही गोष्ट घडली तर तुम्ही तिथे फसू शकता, अडकू शकता. दोघंही, ना मुलगी त्याच्याकडून डिवोर्स मागू शकत कायद्यानुसार, ना मुलगा त्याच्यापासून राहू शकतो. त्याच्यावरही कारवाई शकतो, त्याच्यावरही कारवाई होऊ शकतो. लक्षात ठेवा. म्हणून कायदा असा आहे की जर आपण सरळ